नमस्कार. आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं नुकतंच प्रस्थान झालेलं आहे आणि तो पालखी सोहळा पुण्यामध्ये दाखल झाला आणि तो पालखी सोहळा पाहून मला ज्ञानेश्वरांचं ते बालपण आठवलं. ती 4 भावंडं, त्यांनी सहन केलेलं सगळं कष्ट, आई वडिलांविना ही 4ही पोरं यांना वाळीत टाकलं गेलं, संन्याशाची मुलं म्हणून यांना हिणवलं. आणि असाच एक जो प्रसंग आहे तो प्रसंग म्हणजे कोणता? ज्ञानेश्वरांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं. ज्ञानदेवांनी स्वतःला कोंडून घेतलं आणि त्यांची ती छोटी बहीण मुक्ताई आपल्या भावाला समजावत आहे, ज्ञानदेवा ताटी उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अगदी ती गहिवरून आलेली आहे, तिला अगदी गहिवरलेला आहे आणि एक एक प्रसंग त्यांचे अगदी मनाला खूप अगदी खोलवर असे काळजाला जखमा करतात असे प्रसंग आहेत यांच्या बालपणातील. जेव्हा मुक्ताईला भूक लागली होती, तिनं जे मांडे केले आणि मांडे आता कशावर भाजायचे असं मुक्ताईला प्रश्न पडला, तेव्हा तिचा तो भाऊ बोलला, माझ्या पाठीवर तुझे मांडे भाज. आणि त्याच्या पाठीवर ती मांडे भाजते. म्हणजे हे काही प्रसंग. आणि असाच एक प्रसंग ज्ञानदेवांनी ताटी लावून घेतलेली आहे. मुक्ताई पुन्हा पुन्हा भावाला आपल्या विनवत आहे, ताटी उघडा ज्ञानदेवा, ताटी उघडा ज्ञानदेवा. तो प्रसंगच मनाला अगदी खोलवर एक जखम करून जातो आणि अक्षरशः मग डोळ्यातून अश्रू वाहिल्या वाचून राहत नाही आहे. आणि याच्यावरच मुक्ताई विनवणी करत आहे आणि यावर लिहिलेली बहिणाबाईंनी एक कविता आहे. अरे असं माझं तोंड, मुक्ताई आपल्या ज्ञानदेवाला बोलत आहे पहा. अरे असं माझं तोंड कसं दावू मी लोकाले, अरे असं माझं तोंड कसं दावू मी लोकाले, ताटी लावी ज्ञानदेवा, ताटी लावी ज्ञानदेव, घरामध्ये रे दडले. मुक्ताई सांगते आहे, तू असा लपून बसलेला आहेस आतमध्ये, मी माझं तोंड आता जगाला कसं दाखवू? तू घरामध्ये स्वतःला लपवून घेतलेला आहेस, असं का? स्वतःला कोंडून घेतलेला आहेस. उभं गले ज्ञानदेव, गहिवरून आले ज्ञानदेवांना सुद्धा. उभं गले ज्ञानदेव, घडे असंगाशी संग. असंगाशी संग घडलेला म्हणजे ही जग दुनिया त्यांना खूप त्रास देत आहे. खूप त्यांनी त्रास सहन केलेला आहे. पहा, संत महात्मे असूनसुद्धा त्यांनी किती सहन केलं, खूप काही सहन केलेलं आहे. घडे असंगाशी संग, कय वयली मुक्ताई. अगदी कळवळून आलेली ती मुक्ताई. कळवळतेन पुन्हा पुन्हा आपल्या भावाला ताटी उघडा, ताटी उघडा ज्ञानदेवा बोलत आहे. कय वयली मुक्ताई, बोली ताटीचे अभंग, बोली ताटीचे अभंग. घेती हिरीदाचा ठाव, हिरीद म्हणजे हृदय. ते तिचे अभंग आहेत ना, मुक्ताईचे जे बोल आहेत ना, ते अगदी हृदयाचा ठाव घेणारे आहेत. घेती हिरीदाचा ठाव, ऐका ताटीचे अभंग, ऐका ताटीचे अभंग. एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. ताटीचे अभंग तिने गायलेले आहेत, पण साक्षात आपणाला समोर पांडुरंगसुद्धा तिने उभा केलेला आहे. मुक्ताईनं साक्षात पांडुरंगच आला असं वाटतं आहे. असे ताटीचे अभंग आहेत. पुन्हा पुन्हा ती आपल्या भावाला विनवणी करत आहे, ताटी उघडा ओ ज्ञानेश्वरा. गह्यरले ज्ञानदेव, त्यांना अगदी गहिवरून आलेला आहे. मुक्ताई आपली दार उघडा बोलत आहे. गह्यरले ज्ञानदेव, डोळे गेले भरी सण. ज्ञानदेवांचे डोळे अगदी भरून आलेले आहेत. गह्यरले ज्ञानदेव, डोळे गेले भरी सण. असा भाग्यवंत भाऊ, असा भाग्यवंत भाऊ, त्याची मुक्ताई बहीण, त्याची मुक्ताई बहीण. अशा एवढा भाग्यवंत भाऊ आहे की त्याची एवढी प्रेमळ अशी बहीण मुक्ताबाई त्याला लाभलेली आहे. ज्ञानेश्वर ज्ञानदेव स्वतःला अगदी भाग्यवंत समजत आहे. अशी बहीण
मिळणं खरंच भाग्यवान आहे. आणि अशा बहिणीला असा थोर भाऊ लाभणं हे सुद्धा एक भाग्यवंतच आहे. पहा ना, कविता आहे बहिणाबाईंची, किती सुंदर आहे. याच्यातून आपणाला एकच लक्षात येतं की संत महात्मे जे होते त्यांनाही किती सहन करावं लागलं आहे. आणि इतकं सगळं सहन केल्यानंतर त्यांना संत ही उपाधी परत मिळाली. ज्ञान, नीतिमत्ता, ज्ञानाचे बोल हे त्यांनी जगाला दिले, समजावले, शिकवले. आपलं आचरण, त्यांनी आपल्या आचरणात नित्यमूल्यांची शिकवण जोपासली, जगाला नित्यमूल्ये दिली आणि सगळ्यांना दाखवून दिलं की सदाचार, सद्विचार हे श्रेष्ठ आहेत. आणि म्हणूनच हे संत झाले, संत महात्मे झाले, थोर झाले. ज्यांचं आपण आता गुणगान करत आहे, ज्यांचं आपण पारायण करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, सप्ताह आपण साजरा करतो. एवढंच काय, यांच्या नावाने आपण आता काय करत आहे, दिंडीला जात आहे. आणि या दिंडीतूनच त्यांचेच अभंग गायले जात आहे, त्यांचं गुणगान केलं जात आहे. आणि असा हा सोहळा रंगत चाललेला आहे. आणि सर्व अगदी लहान थोर यांच्या चरणाची अगदी माथा टेकतात. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई यांचं गुणगान करतात. एकनाथ नामदेव तुकाराम हे गुणगान करत, माऊलीचा गजर करत आता वारी पंढरीकडे प्रस्थान करत आहे. आणि या सोहळ्यामध्ये सर्वच भक्त भाविक सामील झालेले आहेत. अगदी तहान भूक हरपून विसरून या वारीत सामील होतात, स्वतःला धन्य मानतात. जन्माला येऊन एकदा तरी वारी करावी आणि प्रत्येकजण याच आशेनं धडपडत त्या वारीमध्ये सामील होत आहे. बघता बघता या वारी जी आहे ना, केवढी मोठी होत जाते. असंख्य संख्या या वारीची वाढत जाते. पण इतकी मोठी वारी असूनही तिथं कोणतीच गैरसोय होत नाही. अगदी वारीच्या सोहळ्यावर, वाटेवर कितीतरी लोक अशी असतात की मदत करणारी असतात, दान करणारी असतात. या वारीतील लोकांची सेवा करणारी लोक आहेत. मग वयस्कर असतील, बुजुर्ग असेल, सगळेच या वारीमध्ये आहेत. स्वतःला पूर्ण विसरून, अगदी देहभान विसरून या वारीत सर्वजण सामील होतात आणि एकच गुणगान करतात, ते म्हणजे विठ्ठलाचं, माऊलीचं. माऊली माऊलीचा गजर करत सर्वजण या दिंडी सोहळ्यात सामील होतात आणि एक आत्मिक सुख ते घेत असतात. एक आत्मिक समाधान त्यांना या वारीत भेटतं. अशी ही वारी आहे आणि असे हे संत महात्मे आहेत. सहन केल्याशिवाय, म्हणतो ना, सहन केल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नसतं. तर अगदी असंच आहे की आयुष्य हे असंच असतं, सहन करावं लागतं, तेव्हाच देवपण लाभत असतं. चला मग तुम्हीही या वारीमध्ये सामील व्हा. तिथं बोला वाटतं, दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शन. भाग्यवंत आम्ही दिंडी ही लाभली, भाग्यवंत आम्ही दिंडी ही ला. चला चला ओ लहान थोर हो आम्ही एक, चला चला ओ लहान थोर हो आम्ही एक, विठू चरणाचे हो आम्ही दास, विठू चरणाचे हो आम्ही दास. धन्यवाद. कसे वाटले विचार अवश्य सांगा. स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा, हसवत राहा आणि हो, प्रेरणा मात्र देत राहा. आणि हो, अजून एक सांगायचं आहे, व्हिडिओ पाहत आहात, कमेंट अवश्य करा. कसे वाटतात व्हिडिओ
हे अवश्य सांगा, म्हणजे मला देखील तुमच्यामुळे प्रेरणा मिळेल. चला, धन्यवाद. उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.